आणि आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहे, होऊ शकता. आणि सरळ जर तुम्ही बघाल तर वाशी स्टेशन आहे. वाशी स्टेशनपासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती हे एक्झिबिशन सेंटर आहे. आणि खाली ॲड्रेस आहे. अजून 25 डिसेंबरपर्यंत चालू आहे. आणि हा आहे गेट आणि त्याच्या आतमध्ये हे बघा सिडको एक्झिबिशन सेंटर म्हणून लिहिलेलं आहे. आणि हा मेन गेट आहे. तुम्हाला पुढं जाऊन मी दाखवतो. आणि इथं सिक्युरिटी कॅबिन आहे. आणि हा आहे एक्झिबिशन सेंटर. हे बघा वरती बोर्ड पण दिलेला आहे. आणि इथे बघा ठिकठिकाणी बोर्ड दिलेले आहे. प्रदर्शनाकडे जाणारे ॲरो दिलेले आपल्याला, म्हणजे ज्यांना कोणाला कळत नसेल तर ते हे ॲरो बघून तुम्ही पुढे जाऊ शकता. तर अशा प्रकारे बघा इकडे पार्किंग आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल तर आपण वाशी एक्झिबिशन सेंटर येथे आलो होतो. आणि खूप भव्य असं हे प्रदर्शन आहे, कारण सगळं एक्सप्लोअर करणं तेवढं शक्य नाही. जवळजवळ 1000 ते 1500 तुम्हाला तिथे स्टॉल बघायला मिळेल. अनेक विविध राज्यातून आलेले लोक आहेत. आणि त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असाल तर विविध मसाल्याचे पदार्थ किंवा जे हाताने बनवलेले वस्तू आहेत, आर्ट वगैरे, तर ते आपण बघितले. भजनी मंडळ ते पूर्ण सेट होता तो आपण बघितला. तर सर्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोअर केलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फूड कोर्ट म्हणून. तर त्याच्याच बाजूला फूड कोर्ट आहे, मी तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावरती. तर बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं तर तिथून एंट्री आहे त्या बाजूने, आणि त्याच्याच बाजूला इथं आहे फूड कोर्ट म्हणून आहे. तर इथे देखील विविध राज्यातून भागातून इथे महिला बचत गटातून आलेल्या आहेत महिला आपलं प्रदर्शन मांडण्यासाठी. आणि तुम्हाला वेगवेगळे फूड वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर बघूया आपण कुठले कुठले फूड आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आपण पहिला स्टॉल जर बघितला तर हे आलेले आहेत तालुका खेड जिल्हा पुणे. आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व दिलेला आहे. आणि त्यांचं नाव देखील दिलेलं आहे, सवा आशा बळवंत बदावणे. आणि हा देखील आहे स्टॉल, हे लातूरवरून आलेले आहे, चिंचोली. तर बघूया. तर मावशी काय बनवताय तुम्ही? चटणी आहे टोमॅटोची. अच्छा, टोमॅटोची चटणी बनवताय. ओके. तर बघा टोमॅटोची चटणी बनवत आहेत ताई. तर काय प्राईस आहे त्याची? 120 रुपये प्लेट. ओके. तर 120 रुपये प्लेट आहे. आणि लातूरवरून आलात ना तुम्ही? अच्छा, म्हणजे संध्याकाळी शेवपुरी, पाणीपुरी, भेळपुरी. ओके. तर या गोष्टी तुम्हाला इथे भेटेल. आणि जिजाऊ ना? ओके. तर जिजाऊ महिला बचत गटाकडून आहे. आणि या पोहे काय कुठले आहे? पुणेरी. हां. तर बघा हे तालुका खेड जिल्हा पुणे आपली कडूसरून आहे. तर मासवड्या वगैरे आहे. आणि इथे सगळ्या नाश्त्यासाठी पोहे बनवलेले. अच्छा. तर काय मासवड्याचे काय प्राईस आहे? 70 रुपये प्लेट आहे. ओके. आणि त्याचबरोबर अजून काय आहे? मसाला वांगे, वांग्याचं भरीत. अच्छा, वांग्याचं भरीत वगैरे बनवतात ते. बघा तिकडे बघू शकता कढईमध्ये वांग्याचं भरीत आहे. तर अशा प्रकारे आहे. आणि कडूसवरून आलेले आहेत आहे. आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व दिलेला आहे. आणि इथे आलेले आहेत तालुका वाडा, जिल्हा पालघर,
कोंडले गावातून. हे देखील धनलक्ष्मी महिला बचत गटाकडून आलेले आहे. आणि कुठले पदार्थ आहे? पदार्थ कुठले आहे? अच्छा अच्छा. तर बघा हे काय घावणे ना? अच्छा, मग ते डेमो म्हणून ठेवलेलं आहे थोडक्यात. ओके, तर घावणे आणि चटणी आहे. चटणी कशाची ही? खोबऱ्याची चटणी. ओके. आणि हे अच्छा चना कोळीवाडा. ओके, तर चना कोळीवाडा आहे. आणि प्लेट कशी आहे? 60 रुपये प्लेट आहे. ओके. अच्छा, आणि हे 20 रुपये आहे. तर अशा प्रकारे बघा हे वाडा इथून आलेले आहे, जिल्हा पालघर. आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे पण दिलेला आहे, वरती बघू शकता. आणि हे आलेले आहे सांगलीवरून मिरज. तर यांची इथं तुम्ही बघू शकता पुरणपोळी, शेंगदाणा पोळी, खपली गव्हाची पौष्टिक खीर, पौष्टिक थालीपीठ, दही, चटणी, बाजरी भाकरी, ठेचा, वांग भरीत, ओनली व्हेज. आणि कशी प्लेट आहे? पुरणपोळी 50 रुपये आहे. 50 रुपये. थालीपीठ 60 रुपये आहे. ओके. आणि खपली गव्हाची खीर 50 रुपयाला एक बाउल आहे. अच्छा. आणि त्याचबरोबर त्यांनी इथे हे पीठ देखील ठेवलेलं आहे, ढोकळा इन्स्टंट पीठ ढोकळा पीठ आहे 10 बघा. मिनिटात तयार होतो. अच्छा आणि छोटे छोटे पाऊच आहेत 40 रुपये लागते. लोणचे सगळे अच्छा, हे लोणचं आहे का? हा. ओके. ड्राय- तर बघा हे ड्रायफ्रुट्स लोणचं आहे. पाहिजे अच्छा. ही घरगुती गव्हाची बिस्किट आहे. हां हां, हे बघा हे लाडू आहे डिंकाचे. तर हे कसे आहे? 150 रुपयाला पाव किलो आहे. 150 रुपयाला पाव किलो. ओके. सगळ्या होममेड आहेत आणि स्वतः तयार केलेले आहेत. स्वतः हाताने म्हणजे तुम्ही महिला बचत गट तयार करता. आणि ओके. तर अशा प्रकारे आहे यांच्याकडे पदार्थ. आणि त्याचबरोबर इकडे आगरी कट्टा म्हणून आहे. तर हे देखील तुमच्याकडे कुठले पदार्थ? तुमच्याकडे फिश आहे, चिकन आहे, मटण आहे. चिकन आहे, मटन आहे, चिकन, अजून? मटण, वजरी, खेकडा, कोलंबी. अच्छा. हा. आताच सुरुवात केली मला वाटतं ना? हा, चालू आहे. चालू आताच चालू केलं ना? सोलकढी आहे, पॉपलेट, सुरमई. अच्छा, तर स्टॉल किती वाजता चालू होतं ते? आता 12 पर्यंत होईल सगळं. 12पर्यंत चालू होतात ना? ओके. तर 12पर्यंत बघा चालू होतं ते. टायमिंग 10चं दिलेलं आहे, पण 11 तयारी होईपर्यंत. हो तयारी होईपर्यंत 11 वाजतात, 11 साडे11. आई तो उतरा. तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण इथे दिलेला आहे. आणि शहापूरवरून आहे, खातिवली. सेकंड भेटला पण इथे बघा 2-3 रुपये. आणि कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे. कोणी आपल्या शहापूरमधून असाल तर नक्की बघा, कॉन्टॅक्ट नंबर घ्या. आणि प्लेट कशी आहे बोलले तुम्ही? चिकन थाळी चिकन थाळी 250, 300. 250-300 म्हणजे 250 रुपयापासून आहे का? ओके. 200 पासून थाळी आहे. अच्छा, 200 रुपयापासून थाळी आहे. ओके. अच्छा. आणि इथे बघा हे घोटसाईवरून, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे. म्हणजे मी जिथून राहतो तिथूनच आलेले आहे ताई. म्हणजे मी कल्याणमध्येच राहतोय. हां. अच्छा, टेटवाळावरून का? टेटवाळावरून कुठून? सांगोडे गाव. सांगोडे गाव. अच्छा. आणि गोडसे यांचा प्रभाग संघ आहे तिथे ऑफिस. अच्छा, गोडसाईला आहे का? हां हां हां, माहिती. आणि त्यातूनच आम्ही तर कुठले कुठले पदार्थ आहे तुमच्या इथे? आमच्याकडे पूर्ण नॉनव्हेज आणि पूर्ण नॉनव्हेज. अच्छा, म्हणजे इथे दिल्याप्रमाणे बघा मित्रांनो, याच्यापेक्षा पण जास्त आहे का? चिकन ग्रेव्ही आहे, कोळंबी ग्रेव्ही, पापलेट फ्राय, बांगडा फ्राय, मटन ग्रेव्ही, बोंबील फ्राय, तांदळाची भाकर आणि राईस. आणि सुरमई फ्राय. अच्छा, सुरमई फ्राय पण आहे. म्हणजे अजून पण आहे, पण हा बॅनर त्यांनी शॉर्टकटमध्ये लावलेला आहे. पुढच्या वेळेस मोठा लावायचा असं. अच्छा, तर कशी प्लेट बोलले तुम्ही? 200 पासून थाळी चालू आहे. 200 रुपयापासून आणि थाळी. fish 180 रुपयाला आपला पापलेट आहे. सुरमई 250 रुपये. अच्छा. साईज नुसार सगळं मिळून जातं. ओके. आणि आपल्या तांदळाच्या भाकरी पाण्याच्या. अच्छा. तर बघा या इथे स्टॉलला भेट द्या. तर आताच म्हणजे सुरुवात करताय ना म्हणा, आता आणि सुरुवात तयारी चालू आहे. आहे. अच्छा. आता मॅग्नेट केली आहे सगळी मच्छी. अच्छा, मॅग्नेट वगैरे केलेलं आहे त्यांनी, मग आता चालू करतील ना? मग चालू झालं की गरम गरम तवा फ्राय करून देतो. अच्छा. आणि इथे बघा इथे पोळ्या करतात आहे का? चपात्या. अच्छा, चपात्या करताय. ओके. तर हे नागपूरवरून आलेलं आहे कळमेश्वर दापेवाडा सावजी भोजनालय. ओके. तर कुठले पदार्थ आहे तुमच्या इथे? अच्छा, हे याच्याप्रमाणेच आहे का? अंडा करी, चिकन थाळी, मटन थाळी आणि साधं कूर. बनायचं, साधं.
अच्छा. मसाला वांगे हां इथे बघा हे कुठलं आहे? हे इथेच आहे मसाला अच्छा वांगे आहे का हे? हा, वांग्याची मसाला भाजी आहे? वांग्याची भाजी अच्छा साधं नॉनव्हेज वरण भात भाजी पोळी ओके. तर काय काय प्लेट कशी आहे? हे साधं 150 150 रुपये प्लेट. ओके. तर बघा 150 रुपये प्लेट. आणि त्याच्यामध्ये काय काय येणार वस्तू आपल्याला? पोळी 3 पोळी. ओके. राईस अजून वरण वरण भात. ओके. तर बघा एका प्लेटमध्ये. आणि प्लेट 100 150 150 ओके 150 रुपये. आणि चिकन थाली 250 250 अच्छा त्याच्यातून एक भाकरी 3 चपाती ओके. राईस अच्छा राईस. तर अशा आणि मटन 350 अच्छा त्याच्यात पण एक भाकरी 3 चपाती राईस ओके. तर हे सर्व पदार्थ तुम्हाला इथे सर्व बघायला मिळेल. आणि वेगवेगळ्या ठिकाणून आलेले आहे बघा. इथे आता हे पण कुठून आलेत? हे मारवाडी कुल्फी. ओके. तर राजस्थानवरून आलेले दिसतात हे. त्यांच्या ते पगडीवरूनच समजतंय. तर ते हे बघा स्वीट्स बघा. भाई कौन सा ये स्वीट्स कौन सा है? ओ भाई साहब स्वीट्स कौन सा है आपके यहाँ पे? स्वीट्स कौन से है आपके यहाँ? रबड़ी घेवर है, मावा कचौड़ी है, चूरमा ओके. लड्डू है। अच्छा तो ये कचौरी है क्या? जी ये क्या प्राइस है इसका? 80 रुपये 80 रुपये. ओके. और ये क्या चीज़ है? ओके. और ये लाडू लड्डू लड्डू है, चूरमा लड्डू है कुरमा. ओके. उसका क्या प्राइस है? 50 रुपये। और ये क्या है? ये दही बड़ा है, दही वड़ा. उसका क्या है? उसका 100 रुपये प्लेट है। 100 रुपये. और ये क्या चीज़ है सब? मूंग दाल हलवा है, दाल बाटी चूरमा है। ओके. तर अशा प्रकारे बघा हे स्वीट्स आहे इथं. राजस्थान से आहे ना आप? ओके. तर राजस्थानवरून आलेले आहे बघा. तुम्हाला बोलल्याप्रमाणे वेगवेगळ्या राज्यातून इथे एक्झिबिशनला यांनी भेट दिलेली आहे. आणि इथे आहे चहा बघा 10 रुपये झाली पीस. मावशी कुठून आले? ते चिपळूणवरून आलेले आहे बघा. खेर्डी शिवाजीनगर. आणि हे महिला बचत गट कुठलं आहे? गरुड झेप ना? अच्छा दुर्गा शक्ती महिला. ओके. आणि हे काय? नारी शक्ती महिला ग्राम संघ. ओके. आणि गरुड झेप महिला प्रभाग संघ. ओके. आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आणि त्यांचं नाव देखील दिलेलं आहे जान्हवी निलेश खोपडकर. तर कुठले पदार्थ आहे तुमच्या इथे? अच्छा कोंबडी वडे. ओके. कोंबडी वडे कसे आहे? 100ला 5. ओके. ओके. अच्छा. आणि नाश्त्यासाठी पण आहे बघा इथे. अच्छा गुलाबजाम वगैरे पण एक पीस बघा 15 रुपयाला. पुरणपोळी 50 रुपये एक पीस. नाश्ता पण आहे 10 रुपये. चहा थालीपीठ 50 रुपये 2 पीस. ओके. तर आता आपण इथे चहा पिऊया पहिले. तर आता आपण चहा घेतलेला आहे. आणि थोडा चहा पिऊन आपण पुन्हा अजून कुठले फूड आपल्याला बघायला मिळणार आहे ते आपण एक्सप्लोअर करूया आपण. कारण भरपूर सारे स्टॉल आहे इथे. तर ह्यात आलेले आहे उसरली खुर्द तालुका पनवेल जिल्हा रायगड. आणि आईची सावली कॅटरिंग सर्व्हिस आहे यांचं. हां. आणि बघा इथे पण नॉनव्हेज व्हेज दोन्ही पण आहे. आणि कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे. तर पनवेलवरून आहे. तर कसं आहे नॉनव्हेज थाळी तुमच्या इथं? नॉनव्हेज थाळी आपली मटन असेल तर 400 रुपये. अच्छा मटन थाळी 400 रुपये. मटन थाळी काय काय तुम्हाला म्हणजे आम्हाला बघायला मिळेल? मटन थाळीमध्ये तुम्हाला रस्सा येईल 2 भाकरी ओके. भात तांदळी अच्छा तांदळाची भाकर का? तांदळाची भाकरी. ओके. म्हणजे तुम्हाला तांदळाची पाहिजे तर तांदळाची किंवा ज्वारीची पाहिजे. ज्वारी म्हणजे तांदळाची भाकर पण आणि ज्वारीची भाकर दोन्ही पण. ओके. अच्छा. आणि चिकन कोंबडी वडे अच्छा कोंबडी वडी पण आहे. हो. अच्छा कोंबडी वडी कशी आहे? ती थाली आपली 300 रुपये. 300 रुपये थाळी. ओके. आणि फिश फ्राय आहे आपला 300 रुपये. मोठे आपले हे आहे पापलेट. अच्छा सुरमई आहे सुरमई आहे ना? ओके. कोळंबी सुरमई फ्राय. कशी आहे? सुरमई लावले 250 रुपये. 250 रुपये लावली. ओके. कमी पैशात भरपूर जेवण मिळेल नक्की. अच्छा कमी पैशात पोटभर जेवण मिळेल बघा. आणि नक्की या इथे 58 नंबर स्टॉल नंबर आहे यांचा. आज मेंदू वडे आणि चहा ठेवल्या.
अच्छा नाश्त्यासाठी ना सकाळी ओके. तर सकाळी नाश्त्यासाठी बघा मेंदूवडे आणि अजून चहा नाश्ता. चहा ओके. अच्छा मग तुमच्या इथं बी चहा आहे. अच्छा उपमा आहे का ओके. नक्की भेट तर द्या. हे स्टॉल सर्व वगैरे राहतं. हो आणि आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. नक्की ना, नक्की. तर या ताई आलेल्या आहेत सुरसूळ फळ तालुका बारामती जिल्हा पुणे. हिवरकर माधुरी नवनाथ हिवरकर आणि कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा इथे दिलेला आहे. तर ताई कुठले पदार्थ बनवता तुम्ही? थालीपीठ असते झुणका भाकरी आणि थालीपीठ. अच्छा थालीपीठ झुणका भाकरी ओके. कशी आहे ती प्लेट? झुणका भाकर झुणका भाकरी 70 रुपये. 70 रुपये प्लेट ओके. आणि थालीपीठ 50 रुपये. 50 रुपये ओके. तर थालीपीठमध्ये कुठले पदार्थ आपल्याला बघायला मिळेल? ठेचा असतो दही आणि लोणचं. ओके लोणचं. बघा हे भाऊ आलेले आहे लातूरवरून आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे इथे बघू शकता कॉन्टॅक्ट नंबर. आणि कुठले पदार्थ इथे आपल्याला बघायला मिळेल ते आपण विचारूया. तर कुठले पदार्थ आहे दादा? नमस्कार. कुठले पदार्थ आपल्याला बघायला मिळेल? तंदूर बिर्याणी. हां तर कुठले आम्ही पदार्थ? आम्ही आलो आहे लातूरवरून. अच्छा लातूर जिल्हा आमचा आहे. आमच्या गावाचं नाव आहे अन्सरवाडा तालुका निलंगा. आमची स्पेशल थाळी आहे चिकन तंदूर बिर्याणी ओके. आणि लातूरची स्पेशल एक बिर्याणी आम्ही बनवतो. अच्छा त्यामध्ये आमचं स्पेशल जसं कोल्हापूरचा रस्सा कसा असतो तसं लातूरचा रस्सा एक फेमस आहे. लातूरचा रस्सा तसेच चिकनची थाळी आम्ही त्यामध्ये प्रोव्हाइड करतो. अच्छा. हां तर लातूरला सर्वात फेमस थाळी कुठली? चिकन म्हणजे बिर्याणीची थाळी लातूरची. बिर्याणी हां थाळी. लातूर स्पेशल बिर्याणी कुणी जेवढे लातूरमधले आहेत तेवढ्या सगळ्यांना माहीत आहे. ओके. लातूर स्पेशल निलंगा स्पेशल बिर्याणी. अच्छा बघा म्हणजे झटकाच. आणि चिकनचा रस्सा जो म्हणतोय ना आम्ही जसं कोल्हापूरचा बी चिकन झटका आहे. थाळीमध्ये काय काय आपल्याला चिकन थाळीमध्ये 2 भाकरी येतील. सुक्क चिकन येईल. बाजरीच्या, ज्वारीच्या? ज्वारीच्या भाकरी. ज्वारीच्या ओके. सुक्क चिकन येईल. अच्छा बाजरीचे पण आहे ना? हो हा तेच सुक्क चिकन येईल. रस्सा येईल. अच्छा 2 भाकरी भात आणि कोशिंबीर. ओके. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका थाळीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि इथे रेट दिलेला आहे बघा. तंदूर बिर्याणी 180 रुपये, चिकन थाळी 220 रुपये आणि लातूर. हाफ जर घ्याल तर 110 रुपये ना? हा ओके. आणि व्हेज करी पण आहे. एक करी ओके. आणि सकाळी नाश्त्यासाठी मॅगी पोहा पोहे चहा. आणि चहा. तर मॅगी 40 रुपये प्लेट, पोहे 25 रुपये आणि चहा 10 रुपये. 10 अशा रुपये. प्रकारे यांचे रेट तुम्हाला इथे बघायला मिळेल. गव्हाचे खीर पण आहे. गव्हाचे खीर पण आहे स्वीटमध्ये. अरे यार कोण ठीक आहे. तर गावाची खीर इथे गावाची खीर कशी आहे? गहूची खीर 50 रुपये प्लेट. अच्छा 50 रुपये प्लेट हा. गावाची. म्हणजे वाटी येते पूर्ण मोठी. ओके. आणि पार्सल पण मिळतं का? हो पार्सल येते तो. अच्छा तर पार्सल पण मिळेल बघा तुम्हाला. फक्त या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा. 56 नंबर आहे. अच्छा 800030016 ना? हां ओके. ते बघा मॅग्नेटचं काम चालू आहे. चिकन मॅग्नेट ना? तर चिकन मॅग्नेट आता ते करतात आणि मॅग्नेटमध्ये काय काय गोष्टी तुम्ही मिक्स करता ते? अच्छा घरगुती मसाले. हो सगळं आम्ही घरगुती मसाले. अच्छा घरगुती मसाले ना ओके. तर बघा इथे आता 80-90% घरगुती मसाले. हो का ओके. तर मॅग्नेटचं काम चालू आहे इथे. ठीक आहे. आणि हे भाऊ आलेले आहेत जालना ना? रोहनवाडी जालनावरून आलेले आहे. आणि यांचं बचत गटाचं नाव ज्ञानेश्वरी महिला ना? ओके. तर बघा इथे वांग्याची भरीत भाकरी, झुणका भाकर, सेंद्रिय गुळाची पुरणपोळी आणि त्याचबरोबर जालना स्पेशल डाळबट्टी ना? अच्छा दही धपाटे ओके. तर काय याचं कसं आहे जालना स्पेशल डाळबट्टी? आपण स्टीमवर करून देतो सर, वाफेवर उकळून. अच्छा आपण वाफेवर स्टीम करून देतो डाळबट्टी. ओके. हां सर. आणि प्लेट कशी आहे ती? हां 150 रुपयाला प्लेट आहे. 150 रुपये प्लेट आहे. हां 150 रुपये प्लेट आहे. 5 बट्टे येतील, डाळ येते, एक स्वीट आयटम येईल आणि सलाद येईल सर. ओके. हो. झुणका भाकर वगैरे? झुणका आणि भाकर. सेंद्रिय गुळाची पुरणपोळी? सेंद्रिय गुळाची म्हणजे आपण जे गुऱ्हाळ आहे का सर? अच्छा माहिती आहे हां रासायनिक युक्त ते गुळ मिळतो तो काळा गुळ असतो. हां नाही आपला केमिकल विरहित हां, हां, म्हणजे ऑर्गॅनिक गुळ
त्याची पुरणपोळी सर. आपले भरपूर ऑर्डर जातात, VIP सुद्धा ऑर्डर भरपूर आहेत. रोजच्या 50-100 गुळाच्या सेंद्रिय पुरणपोळ्या पार्सलमध्ये जातात सर. अच्छा. तर हे असे पदार्थ तुम्हाला बघायला मिळेल सर्व. थँक्यू. वेलकम. तर हे आहे धुळेवरून. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही बघू शकता. खानदेशी शान, जेवणाचा स्वाद खानदेशी शान. अंडा इथे बघा, इथं दिलेले आहे मेनू. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण आहे. आणि हे पण आहे बघा इथे. पुरणपोळी वगैरे सर्व आहे. शेवभाजी हे आलेले आहेत गोंदियावरून, इटखेडा. गायत्री बचत गट ना, गायत्री स्वयं महिला बचत गट. ओके. तर येत आलेले आहे गोंदियावरून. ओके. अच्छा. तर कुठले कुठले पदार्थ आमच्याकडे झुणका भाकर आहे. ओके, झुणका भाकर. अच्छा. अजून आणि साधा जेवण आहे. साधं जेवण म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय साधा भेटेल म्हणजे आपल्याला? पोळी भाजी, वरण भात. अच्छा, पोळी भाजी, वरण भात वगैरे. अच्छा, प्लेट कसं आहे मग? 150 रुपये थाली. 150 रुपये थाळी आहे का? ओके. कांद्याचे मुठे, कोथिंबीरच्या पाल्याचे. कांद्याचे मुकटे. मुठे. मुकटे म्हणजे? ते वाफेवर मुठे. तयार करतात. अच्छा. अच्छा, कांद्याच्या पाल्याचे मुठे. ओके. आणि अळूवडी पण. अळूवडी. अच्छा. पाणी गुंडाळून बनवतात. पाणी गुंडाळून बनवायचं आणि ते त्या आळूच्या वड्या. हां. अच्छा, आळूवडी. ओके. तर आळूवडी कशी आहे? आणि 50 रुपये. 50 रुपये प्लेट. ओके. तर हे सर्व इथे बघा, खूप मोठं असं स्टॉल आहे. ती लाईन पण आहे आणि वेगवेगळ्या भागातून आलेले आहे. आणि इथे त्याचबरोबर इथे जेवणाची व्यवस्था पण केलेली आहे. तर इथून घेऊन तुम्ही इथे बसू शकता जेवायला. अशा प्रकारे सोय केलेली आहे. आणि इथे बघा पाणीपुरी, शेवपुरी, भेळ हे सगळे तुळजापूरवरून आलेले, जिल्हा धाराशिव, सलगरा. भूमी महिला बचत गट. ओके. या आलेल्या आहेत. कुठून आलेत तुम्ही? अंबाजोगाई, हिवरा, खुर्द. अच्छा. तर यांचं महिला बचत गटाचं नाव आहे साधना महिला बचत गट. आणि बघा इथे दिलेले आहे सुरजन फ्रेश सीताफळ पल्प 100 ग्रॅम 50 रुपये. सुरजन सीताफळ मिल्कशेक 200 ग्रॅम 70 रुपये. सीताफळ रबडी 70 रुपये 200 ग्रॅम. आणि सीताफळ पल्प म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय येईल? सीताफळ पल्प म्हणजे जे नॅचरल सीताफळ असतं. फक्त ओके. बिया बाजूला काढायच्या. आणि अच्छा. ते गर जास्त मधला ओके. ते 450 रुपये किलो आहे. किलो. अच्छा, 1 किलो आहे बघा, 450 रुपये. आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला आहे. कविता साखरे त्यांचं नाव आहे. हां. तर या असे फक्त तेवढंच आहे ना, बाकी अजून त्याच्या व्यतिरिक्त? आता हे काय बनवताय तुम्ही? हे दुसरा स्टॉल आहे. अच्छा, हा दुसरा स्टॉल आहे का? 2 स्टॉल आहे. अच्छा, इथं 2 स्टॉल आहे. ओके. अच्छा. तर नाव काय आपलं? साखरेनाथाची. साखरे. अच्छा. तर साखरे भाऊ आताच आपले नवीन सबस्क्राईब झालेले आहे. आणि यात आलेलं आहे अमरावती. आणि यांचं महिला बचत गटाचं नाव आहे माऊली स्वयंसहायता महिला. ओके. तर कुठले कुठले पदार्थ आपल्याला बघायला मिळेल? आम्ही सांबार वडी बनवतो, अमरावतीची स्पेशल. अमरावतीची स्पेशल सांबार वडी. ओके. आणि उकडलेले बोरं. उकडलेले बोरं. आज रोडगा बनवत आहे. अच्छा. रोडगा, बिट्ट्या, वरण, भात. अच्छा. तर ते दादा काय तळतात ते वडे? अच्छा. अच्छा, मग ते आहे ते स्पेशल थाळी ते कशी आहे? स्पेशल आम्ही रोडगा, वरण, भात, भाजी, पोळी, चटणी, 2 पोळ्या. अच्छा. 150 रुपये प्लेट. बघा, पोट भरून 150 रुपये प्लेट. मस्त. अमरावती स्पेशल, अंजनगाव, बारी तालुका, जिल्हा अमरावती. अच्छा. त्यांचं नाव देखील आहे किरण पोकळे. कॉन्टॅक्ट नंबर देखील आहे. ओके. आणि त्याचबरोबर ते हळद मिरची पावडर आणि मसाले पण बनवतात ना? आणि लोणचं. लोणचे पण आहे म्हणजे. आणि गृह उपयोगी वस्तू पण म्हणजे सर्व आले त्याच्यामध्ये. ओके. तर हे सगळे बनवतात हे. आणि इथे दिलेलं बघा, कुपनवाल्यांना पोटभर जेवण मिळेल.
वराडी थाळी 150 रुपये, रोडका थाळी 150 रुपये. यांचं आहे का तुमचं आहे? तुमचं आहे. ओके. अमरावती स्पेशल सांबरवडी किती? 20 रुपये. 20 रुपये. अमरावती स्पेशल सांबरवडी 20 रुपये. ओके. बघा फक्त 20 रुपयाला अमरावती स्पेशल सांबरवडी आणि उकळलेली बोरं 20 रुपये अमरावती स्पेशल. ओके ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी आहेत आणि फक्त बघा पोटभर जेवण किती जेवा अगदी कमी याच्यामध्ये. बोला ना ताई. अच्छा हा बघा हे बोरं आहे उकडलेले. ओके मला देऊ नका, मला एकतर खोकलं आहे. हां फक्त दाखवा. अच्छा तर बघा हे अशा प्रकारे बोरं आहे. आंबट आहे का थोडं? आंबट आहे ना? आंबट गोड आहे बघा. अच्छा अमरावतीला म्हणजे वराडात तिकडेच बनवतात. आणि मग तुमच्याकडे स्पेशलच आहे का हे तुमच्या भागात? स्पेशल आहे. ओके बघा ते अमरावती भागामध्ये हे स्पेशल आहे. म्हणजे कुठेही लग्न कार्य वगैरे काही म्हणजे कार्यक्रम असला तरी हे बघायला मिळतं का आपल्याला? कोणत्याही यात्रेमध्ये जत्रेमध्ये अच्छा यात्रेमध्ये फक्त. ओके आणि आंब्याची कढी पण बनवते आम्ही. हा का? ओके. तर अशा प्रकारे बघा पदार्थ आपल्याला बघायला आणि पोटभर जेवण आहे. तुम्ही कितीही जेवा. हां हां अच्छा नाही मला ॲक्च्युली खोकला आहे त्याच्यामुळं पण मी हां ओके ठीक आहे थँक्यू. तर पुढे बघू आता जवळपास आपल्याला सेम मेनू बघायला मिळेल. तर आपण ना थोडं दुसरं वेगळं काहीतरी आपण बघूया, बघण्याचा प्रयत्न करूया. बासुंदी मांडे थाळी. ओके. तर इथं आता सुरुवातच झालेली आहे आणि सगळे बघा इंदापूर जिल्हा बेलवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे. तर बहुतेक लोक आपली पुण्यावरूनच आलेली आहे. अच्छा नमस्कार. काय काय आहे तुमच्याकडे पदार्थ? व्हेज बिर्याणी, अच्छा चिकन बिर्याणी, अच्छा. तर त्यांचं नाव देखील आहे चारुशिला गाडगे आणि कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे, तो बघू शकता तुम्ही. ओके. आणि कशी प्लेट आहे? व्हेज बिर्याणी ती 100 रुपये प्लेट आहे, चिकन बिर्याणी ती 150 रुपये आहे अच्छा. आणि मटन बिर्याणी ती 250 रुपये प्लेट आहे. ओके. तर अशा प्रकारे बघा तुम्हाला इथे मेनू बघायला मिळेल. तर बघा बहुतेक आपले सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, पुन्हा रायगड, रत्नागिरी अनेक भागातून इथे आलेले आहे. आणि इथे बघा हे देखील घालवड हा धनाई सोय. तर थोडं जरा आपण वेगळं बघण्याचा प्रयत्न करूया कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. हां इथे बघा थोडं वेगळं आहे. हरड्याची थालीपीठ आहे आणि झुणका भाकरी आणि भरीत भाकरी आहे. आणि बघा असं पोळी पण आहे. पुरणाची पोळी पण आहे का? हो, आणि जळगाववरून आलेले बघा पाचोरा. जळगाववरनं पाच. हा सामनेर थालीपीठ. शिवशक्ती महिला बचत गट. हो, थालीपीठ, धपाटे, दही धपाट. अच्छा. हा तर ते हे काय? बघा. हे फोटो काढ. अच्छा बघा हे दही आहे, हे लाल लाल चटणी. ही लाल चटणी आहे ना? हा हा ठेचा. अच्छा हा ठेचा आहे बघा, दही, मिरचीचा दही, ठेचा. हा. हा हे शेवभाजी पण करतो आम्ही. हा हे पण लाल मिरचीचा ठेचा आहे ना? हो, हो, हो. ओके. आणि हे कांदे रस्सी आमटी करणारे आम्ही. आता आमटी पुरणपोळीचा पूर्ण थाली. अच्छा. तर त्या थाळीमध्ये काय काय मेनू आपल्याला बघायला मिळेल? भात येणार आहे, आमटी येणार आहे, ओके. खीर हा, हा, आणि हा. पोळी. बघा यांना चुलीवरतीच समजायचं म्हणजे ते. हो, सगळं चुलीवरती करतो. अच्छा. तर आता कांदा भाजायचं काम हे बघा. चालू आहे. तर कांदा भाजून ते त्याचा पुरण मसाला असं तयार करतात. करणार ना आता? बघा. हा तर इकडं बघा पुरण. पुरण असं करतात. हे सुरेखा, बाजूला. तर इथं बघा पुरण पुरणाचं काम चालू आहे. हा असं चाळणीने चाळतो. अच्छा. तर ती मोठी चाळण आहे. हा ती मोठी चाळणी. ओके. तर ते पुरण आता पुरणपोळ्या तयार करणार आहे हा, आणि पूर्ण त्याचबरोबर ताट. पूर्ण ताट. अच्छा पूर्ण कसं आहे? 200 रुपयाला पूर्ण ताट. पूर्ण ताट 200 रुपयाला. हो. ओके. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला आणि इथं बघायला दही मिळेल. धपाटाचं 60 रुपयाला. 60 रुपये का दही दही धपाटे? धपाटे. अच्छा आणि वांग्याचं भरीत आणि पिठलं अच्छा. आणि ठेचा हम्म. मिरचीचा. ओके. हे 120 रुपयाला. 120 रुपयाला. हो. अच्छा. पोटभर जेवण. हो. ओके. भाकरी, बाजरीच्या भाकरी पण. हां हां. आणि इथं बघा शेंगोळे, उलग्याचे शेंगोळे, झुणका भाकरी हे देखील आयल्यानगरवरून आलेले आहे. हिंगणगाव, योगिता पंकज सोनवणे आणि आहे नारी शक्ती महिला बचत गट ना? हां. तर कोणाला शेंगोळे माहीत नसेल तर तुम्ही बघू शकता.
हुलग्याचे शेंगोळे. ओके. तर घाटावरती खूप फेमस आहे शेंगोळे आणि बाजरीची भाकरी शेंगोळे खूप भारी लागतं आहे ना, ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकर. आणि याच्याबरोबर शेंगोळीबरोबर तांदळाची भाकर एवढं म्हणजे खास लागत नाही, फक्त ज्वारी आणि बाजरीची भाकर. थालीपीठ आणि घाटावरती हे खूप फेमस आहे शेंगोळे, मासवडी शेंगोळे हे खूप फेमस आहे. ओके. तर कसं प्लेट आहे ते हुलग्याचे शेंगोळे? 50 रुपये. 50 रुपये का? अच्छा 50 थालीपीठ रुपये. 60 रुपये. अच्छा थालीपीठ 60 रुपये. प्युअर हुरड्याचं थालीपीठ आहे. हा का? ओके. तर बघा 100 रुपये, 60 रुपये, 100 रुपये आणि 50 रुपये. अच्छा 50. ओके. हुलग्याचे शेंगोळे 50 रुपये. झुणका भाकर. हे आलेले आहे चंद्रपूरवरून आणि या महिला बचत गटाचं नाव आहे आधार ना. ओके. तर नागभीड चंद्रपूर जिल्हा. ओके. तर काय काय पदार्थ आपल्याला बघायला मिळेल? आजच्या याच्यामध्ये सर पनीर बनवलं, पालक पनीर, ओके. डाळ भाजी आहे, मटकीचं उसळ आहे, नाश्त्याला पराठा आहे, पुरी भाजी आहे आणि हे आमच्याकडचे स्पेशल लाडू आहे. अच्छा हे कसले लाडू आहे? हे मुरमुरा, मुरमुरे. ओके. मुरमुऱ्याचे लाडू आहे बघा केवढे मोठे आहे, मस्त. याच्यात गुळ असतो, तीळ असतो, ओके. शेंगदाणे आणि खोबरं पीस असते ते टाकून. अच्छा काय काय प्राईस आहे याची? याची 10 रुपयाला आहे. 10 रुपयाला एक किलो. आणि हे हे भाजी असते पूर्ण थाली बनवल्याप्रमाणे 120 रुपये थाली. 120 रुपये थाळी. साधी थाळी. ओके. आणि थाळीमध्ये काय काय येईल? याच्यामध्ये 2 भाज्या, ओके. राईस, चपाती पाहिजे. 2 भाज्या कुठल्या येईल? एक पनीरची भाजी आणि डाळ भाजी येईल ओके. आणि त्याच्यासोबत सलाड येईल, पापड येईल हम्म. आणि राईस पाहिजे. राईस राहील, चपाती असेल, चपाती राहील तर तुम्हाला भाकरी बनवायची. ओके. आणि आता बघा तिकडे चपातीच बनवायचं काम चालू आहे, गरमागरम मस्त. हा विक्रम बटवाल म्हणून. आणि हे आलेले आहे गोंदवली बुद्रुक जागृती महिला बचत गट. तर काय करतात आहे तुम्ही आता? मसाला भेंडी. अच्छा भरलं वांग. ओके. भरलं वांग आणि मसाला भेंडी तयार चालू आहे बघा तिकडे तुम्ही बघू शकता. आणि इथं बघा इथे कोथिंबीर वडे तयार झालेले आहे. तर कसं आहे हे? भरलं वांग 50 रुपये प्लेट आहे पार्सलला. 50 रुपये प्लेट. 150 रुपये थाळी आहे. त्यात 4 भाज्या. 150 रुपये थाळी आहे. ओके. 4 भाज्या येणार. अच्छा काय काय भाज्या येणार? भाज्या मसाला भेंडी, वांग्याचं भरीत येणार हां. आणि भरलं वांग येणार. अच्छा अच्छा. ठेचा, 3 प्रकारच्या चटण्या, बाजरीची भाकरी, राईस आणि 3 प्रकारच्या चटण्या येणार. आणि किती रुपये प्लेट? 150 रुपये. 150 रुपये प्लेट. बघा फक्त 150 रुपये प्लेटमध्ये पोटभर जेवण. हां. आणि ते पण घाटावरचं आहे मस्त एकदम. ज्वारी बाजरीची भाकरी, तांदळाची भाकर भेटणार नाही घाटावरती. तांदळाची भाकर बनत नसती का हो, बरोबर ना? ती फक्त कोकणातच बनती. हां. तर इथं बघू शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करू शकता. आणि स्टॉल नंबर किती तुमचा? स्टॉल नंबर 20 आहे. 20 आहे. ओके. तर स्टॉल नंबर 20 आहे बघा. आणि तर काय काका तुमचं नाव काय आहे? माझं हेमंत पवार. हेमंत पवार. तर हे बघा आताच आपले न्यूज सबस्क्राईब झालेले आहे, आताच त्यांनी केलं आहे आपल्याला सबस्क्राईब. तर धन्यवाद काका तुमचं. तर येत आलेल्या इथे बघा हे आलेले आहे धाराशिव सहेली महिला बचत गट. ओके. तर काय चाललंय तुमच्या इथं, कुठला पदार्थ चालू आहे? अच्छा आता राईस बनवायचं चाललंय बघा. कांदा वगैरे कापून ठेवलेला आहे, लिंबू बघू शकता. आणि इकडे पण काय बनवतायत आहे तुम्ही? कढी आहे, सोनकढी. ओके. अजून आहे, चिकन. हां. चिकन दम बिर्याणी आहे. अच्छा चिकन दम बिर्याणी. तर कशी प्लेट आहे चिकन दम बिर्याणी? 70 रुपयाला प्लेट आहे. 70 रुपये प्लेट आहे. अच्छा त्याच्यामध्ये काय काय येणार? बिर्याणी येणार, त्याच्यामध्ये रस्सा येणार, कांदा लिंबू असं मोठी थाळी भरून येणार. अच्छा पोट भरून जेवण. पोट भरून 70 रुपयामध्ये फक्त बघा. फुल जेवण. 70 रुपयामध्ये फुल जेवण. हा. घाटाच्या लोकांचा विषयच नाही. हा पोट भरून जेवा. पोट भरून जेवा. आणि झणझणीत मटण पण आहे. अच्छा मटण पण आहे. उस्मानाबादी शेळीचे आहे, त्याचं बकऱ्याचं मटण आहे. अच्छा तर बकऱ्याचं मटण आहे बघा इथं धाराशिव. धाराशिव. ओके. उस्मानाबादी शेळी famous. उस्मानाबादला स्पेशल काय थाळी? उस्मानाबादची स्पेशल जी मटण थाळी. मटण थाळी आहे. तर कोल्हापूर आपण तिकडे जर बघितलं तर जास्त करून मटणच जास्त खातो. तसं आपली पण एक उस्मानाबादची जी हा, हा. शेळी प्रसिद्ध आहे. अच्छा त्याची एक मटण थाळी आहे. अच्छा. तर ते तिकडे बघा आता ते मटण. हा बनवलेलं चिकन आहे,
आहे, दम अच्छा. बिर्याणी आहे, दही धपाटे आहेत, अंडा करी आहे. तर तिकडं मटणाचं काम चालू आहे हा. आणि आता मार्गशीर्ष असल्यामुळे आपण खाऊ शकत नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळे नाहीतर आम्ही आता ताव मारला पुरणपोळ्यांना असता. हे केलेलं आहे. हा? पुरणपोळी पण आहे. पुरणपोळ्या पण आहे का? हा, घाटावरती मग पुरणपोळ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये असं साजूक तूप टाकून झणझणीत. हा झणझणीत एकदम बघा म्हणजे भाषातच झणझणी आहे बघा, भाषाच झणझणीत आहे. हा खमंग. हा तर हे सर्व गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळेल बघा स्टॉलवरती. तर कॉन्टॅक्ट नंबर द्या, त्यांचं नाव देखील आहे प्रियंका शिंदे म्हणून आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर इथे दिलेला आहे. आणि काय आहे तुमचा नंबर, काय आहे स्टॉल नंबर? स्टॉल नंबर आहे 18. 18. ओके. धाराशिवचं. अच्छा. हे आलेले आहे जिल्हा हिंगोली पारडा. ओके, इथं बघू शकता. आणि महिला बचत गटाचं नाव आहे यशोधरा स्वयंसहाय्यता महिला समूह पारडा. ओके, तर इथे पण आपल्याला व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण बघायला मिळेल. आणि मस्त सुगंध पण सुटलेला आहे. मावशी काय बनवत आहे? अच्छा बघा, मटण बनवते म्हणून मला इकडं वास सुटला मटणाचा. पण आता मार्गशीर्ष असल्यामुळे आपण खाऊ शकत नाही. हा काय, ज्वारी बाजरी दोन्ही पण आहे का? हा. अच्छा, तर इकडं बघा भाकरी, काय भाकरी बनवते का चपाती? अच्छा भाकरी बनवते बघा ज्वारीच्या. तर ज्वारीच्या भाकरी बनवायचं काम चालू आहे बघा इथे. मस्त बघा, पाटावरती गोल बरोबर आकार घेऊन त्यांनी भाकरी बनवलेली आहे. आणि इकडे वरती मटणाचं काम चालू आहे. तर कसं आहे, प्लेट कशी आहे? मटण थाळी कशी आहे? 350 रुपये थाळी मटण. ओके. चिकन 300, अच्छा गिरीवाला 250, अच्छा. वजडी आहे 250, हम्म. किंवा 50 पावमध्ये भरून. हां, पोट भरून जेवण एकदम हा, मस्त. आमची भाकरची सर मोठं आहे. ओके. बाजरी ज्वारी तांदळाची. अच्छा, तर त्यांचं नाव तुम्ही बघू शकता. त्याचं नाव आहे रेखा विजय साठे आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला तोच आहे का तुमचा? हा. अच्छा, म्हणजे आयुर्वेदिकचं पण आहे का? अच्छा, मशरूम खाण्याचे फायदे. ओके, तर मशरूम वगैरे पण उत्पादन त्यांच्या इकडं आहे. ओके, तर अशा प्रकारे बघा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर यात आलेले आहेत आंबेवाडी कोल्हापूर करवीर निवासिनी महिला बचत गट. ओके, स्टॉल नंबर आहे 15. आणि इथे तुम्ही मेनू बघू शकता, काय काय आहे वाचू शकता तुम्ही. त्याप्रमाणे सर्व इथे तुम्हाला बघायला मिळेल. आता सुरुवात काम चालू आहे. तर बघा इकडे कांदा कापायचं काम चालू आहे. कशी थाळी आहे तुमच्या इथं? चिकन थाळी 300. ओके, आणि मटण थाळी 500 रुपये. ओके. अच्छा, मसाला राईस, हा काय, कोल्हापूर स्पेशल, कोल्हापूर स्पेशल तांबडा पांढरा रस्सा. आपले DP पवार, धनंजय पवार ना, फेमस. हा, तर अशा प्रकारे इथे सगळे मेनू तुम्हाला बघायला मिळेल. हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही बघू शकता, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता इथे. आणि हे आलेले आहे जिल्हा जालना घनसावंगी. ओके, तर इथे काय चालू आहे, कुठला मेनू पदार्थ चालू आहे? चिकन मटन. ओके, सगळीकडे चिकन मटन आहे. सगळीकडे तोच वास सुटलाय. चिकन, हा, व्हेज कमी आणि नॉनव्हेज जास्त आहे. अच्छा, हा, सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते करण्याची. आणि कसं आहे, जसं आपण पुढं विभाग बदलत जातो तसं तशी ती प्रथा पण बदलत जाते सगळी, असं आहे. ओके, तर बघा सुक्कं मटण वगैरे सगळं आहे, सुक्कं चिकन, कलेजी सगळे. तर कशी, हो, तर कशी थाळी आहे? अच्छा, 350 रुपये मटन प्लेट. ओके. अच्छा अच्छा, ज्वारीची आणि ज्वारी आणि बाजरी ना दोन्ही. अच्छा, चिकन थाळी 300 रुपये. ओके. आणि त्यांचं बघा इथं नाव पण दिलेलं आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला तोच आहे का? ओके, कासार म्हणून आहे. तर नाव काय तुमचं दादा? अशोक कासार आहे. तर हे आपले आता नवीन सबस्क्राईब झालेले आहे, त्यांनी
आणि यांचं सुद्धा यूट्यूब चॅनल आहे. काय नाव आहे? सदाबहार मराठी जोडी. हां, सदाबहार मराठी जोडी. मराठी जोडी. गोडी. इंस्टाग्रामवर उभी आहे. अच्छा, इंस्टाग्रामवरती पण आहे का? तर मित्रांनो कोणी असेल तर फॉलो करा इंस्टावरती पण. आणि ओके, आणि यूट्यूब चॅनलवरती पण सबस्क्राईब करा त्यांच्या. आणि नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघा. हां याच्यावर केलं का तुमचं सबस्क्राईब? हां हां, हे आलेले आहे शिरसोली जळगाव. आणि यांच्या महिला बचत गटाचं नाव आहे श्री स्वामी समर्थ महिला बचत गट. ओके, पुरणाची पोळी, पुरणाची पोळी, अजून हे ठेचा. भाकरी, ओके, भाकर, भरीत, भरीत, अजून शेवभाजी, अजून काय काय आहे स्पेशल स्पेशल? पूर्ण जेवण आहे. पुरणपोळीचं पूर्ण जेवण आहे. ओके, आणि त्यांचं बघा कॉन्टॅक्ट नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही बघू शकता. मंगला मराठे आणि मोबाईल नंबर आहे. तर तुम्ही बघा. आणि स्टॉल नंबर किती आहे तुमचा? 13. तर असे सर्व काही पदार्थ आहेत. तर कसे आहे, प्लेट कशी आहे? 130 ला भरीत भाकरी आहे, पुरणाची पोळी 130 रुपयाला भरत भाकरी. हो, कळण्याची अच्छा. भाकरी, मिलेट भाकरी, ओके, पूर्ण मिलेट. आणि आता तिकडे पुरणपोळीचं काम चालू आहे मला वाटतं बघा. पुरण हे करायचं काम चालू आहे. ओके, मग पुरणपोळी पण आहे आणि घावणं पण आहे ना? नाही, घावणं नाही, हे पोळी पुरणपोळी याला काय म्हणतात? खापराची पुरणपोळी. हा, ते मांडा म्हणतात त्याला, बरोबर. आणि हे जास्त फेमस कुठं आहे? तर नाशिकच्या पुढं जास्त फेमस आहे ना, खांदे, जळगाव त्या साईडला. तर यांच्या लग्न कार्यात वगैरे पण मांडा बोलत एकदम फेमस. अच्छा, कुठलाही फेस्टिवल असू द्या, मांडाच्या पुरणपोळ्या तिथं पाहिजेलच. हा, त्याशिवाय जेवण पूर्ण नाही. तर कशी आहे ते मांडाची पुरणपोळी? 150 रुपयाला एक आहे. 150 रुपयाला एक. ओके, आणि त्याच्याबरोबर आपल्याला काय बघायला मिळेल? आमटी, भात, कुरडई, पापड, भजी, अच्छा. खीर आहे, तांदळाची खीर, तांदळाची खीर. एकदम मस्त ओके, खात्याशी ताव मारून जेवण आहे. हा, एकदम ताव मारून घाटावरचं म्हणजे विषय नादच खुळा. एकदम आडे. हा, पोट भरून जेवण जेवा, काही कमी पडून देणार नाही. नाही, एकदम भारी. हा, तर अशा प्रकारे इथे तुम्हाला बघा, हे आहे खापरावरचे पुरणपोळे आणि खूप मोठी आहे. खूप मोठी आहे. हे काय पुरणपोळीतच अख्खं पोट भरतं, एवढी मोठी असते ती. एक देतो ना आता 150ची, आणि पूर्ण जेवण असलं तर 250 रुपये. हा ना? अच्छा, कारण एकाच पोळीमध्ये माणूस पूर्ण जेवण म्हणजे पूर्ण जेवण होऊन जातं, तर ते दुसरा इतर खायला वेळच नाही मिळत. हा. आणि पोटच नाही म्हणते की नाही बाबा एवढं भरपूर झालं. आणि नाही, भरपूर. मी एक आमच्या इकडं मग खातात ना, आमच्या इकडे जरा कमी बनवतात, पुरणपोळाच बनवतात नॉर्मली. पण मांडा वगैरे हे नाशिकच्या पुढंच, जे जळगाव त्या साईडला, जळगाव त्या भागात जास्त आहे. ओके, थँक्यू. तर नाव काय आहे तुमचं? मंगला मराठे. अच्छा, सौ मंगला मराठे. आणि हे आपले आता सबस्क्राईब झालेले आहे. हां, तर या स्टॉल नंबर किती? 13. तर स्टॉल नंबर 13 आहे. पोट भरून जेवा, आपल्या घाटावरचे सर्व तुम्हाला खाद्यपदार्थ बघायला मिळेल. तर मित्रांनो, आता आपण जे फूड कॉर्नर पूर्ण आपण एक्सप्लोअर केलेलं आहे. आणि हा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा, आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त, आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.